अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी 24 तासानंतरही आरोपी मात्र मोकाट आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी सध्या मुंबई पोलिसांची 20 पथकं तैनात केली आहेत। मुंबई पोलिसांच्या 20 पथकाकडून या आरोपीचा शोध घेतला जातोय, मात्र तरीही आरोपी मोकाटच आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा हा सीसीटीव्ही समोर आलाय, ज्याची दृश्य आपण बघतोय। फायर एक्झिटचे जे जिने होते तिथून हा आरोपी खाली उतरत होता आणि तेव्हाची ही दृश्य आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, काय नवीन खुलासे झालेले आहेत? कुठले नवीन अपडेट हाती येत आहेत का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर प्रख्यात अभिनेता सैफ अली खानवर काल मध्यरात्री वार करण्यात आले, जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या सगळ्यामध्ये हल्लेखोराने इथून पळ काढला। वार केल्यानंतर 24 तास उलटून गेले, मात्र अद्यापही जो आरोपी आहे तो सापडलेला नाहीये, हल्लेखोर जो आहे तो सापडलेला नाहीये। पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 20 टीम त्याच्या मागावर आहेत, त्याचा शोध घेतला जातोय। मात्र यामध्ये एक माहिती अशी समोर येते की जो हा आरोपी होता, हा जो हल्लेखोर होता, याने 1 कोटीची मागणी ही त्यावेळेस केली होती। ज्यावेळेस त्याला सैफ अली खान आणि त्याच्या जी मेड होती त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी 1 कोटीची मागणी ही केली होती आणि त्यानंतर वार केला आणि त्यानंतर तो तिथून पळ काढला त्याने। सध्या सैफ अली खानला या घटनेनंतर लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्याच्यावर उपचार झाले। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, धोका टळलेला आहे। 2 किरकोळ जखमा, 2 गंभीर जखमा आणि 2 ठिकाणी त्याला जे आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा जी करण्यात आली आणि ह्या सगळ्या नंतर आता त्याची प्रकृती ही स्थिर असलेली पाहायला मिळते। मात्र या सगळ्यामध्ये जी घटनाक्रम पाहिला तर तो जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी 2 तास आधीच दबा धरून बसलेला होता, अशी माहिती जी आहे ती सुद्धा मिळते। आणि ज्यावेळेस तो तैमूरच्या किंवा जेह त्याचा जो दुसरा मुलगा त्याच्या रूम मध्ये गेला अशी माहिती मिळते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची जी मेड होती ती मेड आली, त्यानंतर तिथे त्यांच्यात बाचाबाची झाली, आरडाओरडा झाला। त्यावेळेस सैफ आणि करीना त्या ठिकाणी धावून गेले, त्याला हटकवलं असताना त्याने सैफ अली खानवर वार केले आणि तिथून त्याने पळ काढला। यावेळेस पळ काढताना त्याने तैमूरची जी आया आहे, म्हणजे त्याची जी काळजी करणारी महिला आहे, तिच्यावर सुद्धा त्यावेळेस वार केले आणि तिथून पळ काढला होता। या सगळ्यात आता मुंबई पोलीस जे आहेत, गुन्हे शाखेच्या 20 टीम जे आहेत त्या तपास करतायत। नेमकं त्याने आतापर्यंत जो जबाब जी नोंदवला गेला त्या जबाबानुसार त्याने निश्चित पैशाची मागणी किंवा निश्चित ज्या चोरीच्या उद्देशाने ही जबाबासंदर्भात घटना आता धनंजय तुम्ही उल्लेख केलात, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। याबाबतची एक महत्त्वाची बातमी आपण सांगूयात प्रेक्षकांना। सैफ आणि करीनाच्या मुलाचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव होता। हल्लेखोरानं 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली असं कळतंय। स्टाफ नर्सच्या जबाबामध्ये ही सगळी नवी माहिती आलेली आहे। पुढारी न्यूजच्या हाती ही सगळी माहिती लागली आहे। एक धारदार ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला। दरम्यान नर्सनं जबाबामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूयात आता। सैफ करीनाचा छोटा मुलगा जहांगीर उर्फ जय बाबाला सांभाळणाऱ्या नर्सचा हा जबाब आहे। या लहान मुलाच्या रूम मधील नर्स इलियामा फिलिप आणि जुनू या दोघी जणी तिथे होत्या। रात्री बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून नर्स इलियामा उठली। बाथरूम जवळ कॅप घातलेली एक शॅडो म्हणजे सावली तिला दिसली। ही व्यक्ती जयबाबाच्या बेड जवळ जायला लागली। इलियामा पटकन उठून या लहान मुलाजवळ अर्थात जयबाबाजवळ गेली। तेव्हा हल्लेखोर अंगावर धावून आला। नो आवाज असं त्यानं धमकावलं। तेवढ्यात जयबाबाची आया म्हणजे त्याला सांभाळणारी जुनू ही सुद्धा नर्स झोपेतून उठली। कोई आवाज नहीं और कोई बाहर नहीं जाएगा असं या हल्लेखोरानं दोघींनाही धमकावलं। नर्सनं जयबाबाला उचलण्याचा प्रयत्न करताच एका धारदार ब्लेडनं तिच्यावर या आरोपीनं हल्ला केला। एक्झा ब्लेडचा वापर याच्यात केला गेला आणि नर्सच्या बोटातून रक्त वाहू लागलं। आपको क्या चाहिए असं हल्लेखोराला नर्सनं विचारलं। तेव्हा 1 करोड असं या हल्लेखोरानं इंग्रजीत सांगितलं। तेवढ्यात संधी साधत जुनू ओरडत रूमच्या बाहेर आली आणि या जुनूचा आवाज ऐकून सैफ आणि करीना धावत या रूम मध्ये आले। हल्लेखोरानं लाकडी वस्तू आणि एक्झा ब्लेडच्या हत्यारानं सहाय्यानं सैफवर हल्ला केला।
हल्लेखोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली। सैफने कशीबशी सुटका करून घेतली आणि सगळ्यांना रूम बाहेर काढलं। त्यानंतर सैफने रूमचा दरवाजा ओढून घेतला। सगळेजण वरच्या मजल्यावरच्या रूमकडे धावले। इतर 3 कर्मचाऱ्यांना उठवून सगळे पुन्हा आधीच्या रूममध्ये आले। मात्र घरात शोध घेतला असताना हल्लेखोर आढळून आला नाही। पुन्हा एकदा प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याशी आपण बोलणार आहोत। धनंजय, हा एकंदरीत घटनाक्रम आहे, या नर्सचा जबाब आहे, ज्याच्यातून काही गोष्टी समोर येत आहेत। आता सध्या सैफच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील डॉक्टरांकडून दिले गेलेले आहेत? रिद्धी, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की जो हा संपूर्ण सैफच्या घरात जो घडलेला प्रकार होता त्याचा हा थरार तिच्या केअरटेकरने जबाबात नोंदवलेला पाहायला मिळाला आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी तिने सांगितलेल्या आहे की कशा प्रकारे तो आरोपी तिथे आला, तो त्याने हल्ला केला आणि ह्या सगळ्या थरारच्या गोष्टी घडल्या आणि कसं त्यांनी त्यातून सुटका केली, त्यांनी कसे वार केले आणि तिथून त्याने कसा पळ काढला, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केअरटेकरने सांगितलेलं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या घटनेनंतर लगेच जे आहे ते सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याच्यावर उपचार देखील सुरू झाले। त्या उपचारादरम्यान 2.2 इंचाचा जो आहे तो चाकूचा तुकडा जो आहे, त्या शस्त्राचा तुकडा त्याच्या शरीरातून काढण्यात आला होता आणि ती सगळ्यात गंभीर दुखापत ही सैफ अली खानला झाली होती आणि त्यानंतर त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार केले, डॉक्टरांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली। बाहेर आलं की सध्या धोका टळलेला आहे, कोणत्याही प्रकारचा धोका आता सैफ अली खानला नाही। मात्र उपचार त्याच्यावर सुरू राहणार आहे, लवकर त्याला डिस्चार्ज जो आहे तो दिला जाणार नाहीये। त्याची जखमा ज्या आहेत त्या पूर्ण भरल्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांचं मत आहे, कारण की त्याला आता विश्रांतीची खऱ्या अर्थाने गरज आहे। जी शस्त्रक्रिया झाली आहे त्या ते शस्त्रक्रिये संदर्भात त्याला आता आरामाची गरज आहे। निश्चित, आणि त्याच्यामुळे या पुढचे तपशील त्याच्या प्रकृतीविषयीचे वेळोवेळी घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।